नमस्कार. मी गजानन पांचाळ, संस्थापक राज्याध्यक्ष, स्वराज्य शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य. आतापर्यंत मी आपणास आपण जो काही लढा हाती घेतला होता की ही बदली प्रक्रिया आपल्याला ही कंप्लीटच करून घ्यायची आणि ऑनलाईनच करून घ्यायची, त्याप्रमाणे आपण सर्वांनी मिळून पाठपुरावा केलेला आहे. संघटनेने अतिशय योग्य पद्धतीने शासनाशी पाठपुरावा करून स्वराज्य शिक्षक संघटनेने ही बदली प्रक्रिया ही सुरुवात केलेली आहे आणि त्याप्रमाणे बदली प्रक्रिया कशी होईल त्या बाबतीचे अपडेट मी तुम्हाला प्रत्येक वेळेस देत राहिलेलो आहे व्हिडिओच्या माध्यमातून. बदली प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे आणि सर्व एकची बदली प्रक्रियासुद्धा कंप्लीट झालेली आहे. 2चे ॲप्लिकेशन सध्या स्टार्ट आहे. ही प्रक्रिया स्टार्ट आहे, पण त्याप्रमाणे ही जी या प्रक्रियेमध्ये जे काही अनेक प्रकारच्या केसेस पडत आहे, त्या केसेसमुळे बदल्यांचे काय होईल याविषयी अनेक शिक्षकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की आता बदली प्रक्रिया कंप्लीट होईल किंवा नाही होईल. तर या बाबतीमध्ये मी आपणास सांगू इच्छितो की आपली संघटना याकडे प्रत्येक केसेसकडे आपल्या संघटनेचं लक्ष आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचे आहे भविष्यामध्ये किंवा आपण काय केलं पाहिजे. मान्य शासन तर या प्रत्येक केसेसमध्ये आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडत आहे, परंतु आपल्याला ह्या ज्या याचिका अनेक प्रकारच्या याचिका ज्या आता भविष्यामध्ये पडणार आहेत किंवा याच्या अगोदर पडलेल्या आहेत, संच मान्यता केस असू द्या किंवा 100 शिक्षकांची जी बाब आता सध्या आपल्या लक्षात येत आहे, अशा ज्या काही केसेस पडणार आहेत त्या प्रत्येक केसेसमध्ये आपल्याला हस्तक्षेप दाखल करावा लागणार आहे का यासंबंधी आपली संघटना आज दिवसभरामध्ये मान्य न्यायालयामध्ये लक्ष ठेवून आहे. आणि आपल्याला जर ज्या केसेसमध्ये बदलीला अडथळा येईल अशा केसेसमध्ये आपण हस्तक्षेप याचिका दाखवून आपली बदली हवी शिक्षकांची संख्यासुद्धा मान्य न्यायालयासमोर आपल्याला दाखवायची आहे. त्या हस्तक्षेप याचिकेच्या माध्यमातून आपल्यालासुद्धा त्या ठिकाणी आपली भूमिका मांडायची आहे. यामुळे मान्य शासनासुद्धा आपल्या याचिकेचा सपोर्ट त्या ठिकाणी आपल्याला नक्की मिळेल. यामुळे हस्तक्षेप याचिका दाखल करायची किंवा कसे या बाबतीमध्ये सगळं आज संघटनेचे पदाधिकारी आज आढावा घेणार आहेत आणि त्या आढाव्यानंतर हस्तक्षेप याचिकेबद्दल आपल्याला काय करायचं, कारण अनेक केसेस, अनेक अफवा, अनेक आपल्या ग्रुपवर येत आहेत. त्यामुळं हस्तक्षेप याचिका दाखल केली, ज्या काही आपल्या बदल्या झालेल्या आहेत किंवा होणार आहेत त्या बदल्या टिकवणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बदल्या होऊन आपल्याला नवीन शाळेवर आपल्या जाईपर्यंत, कार्यमुक्त होईपर्यंत संघटना आपल्यासोबत राहणार आहे. यामुळं आपल्यासुद्धा सगळ्यांचं सहकार्य, बदली हवी सगळ्या शिक्षकांचं सहकार्य आपल्या संघटनेला लागणार आहे. त्यासाठी जो काही लढा द्यायचा आहे तो आपण मैदानात, मान्य न्यायालयात, मान्य मंत्रालयामध्ये भेटीगाठी ज्या काही आपल्याला कराव्या लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. फक्त आज आपण हस्तक्षेप याचिका दाखल करायची किंवा नाही याविषयी आपला आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. झालेल्या बदल्या टिकवण्यासाठी, बदल्या ह्या ज्या झालेल्या आहेत त्या टिकवणंसुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे यासाठी जे काही आपल्याला मदत लागेल यासाठी सुद्धा आपण नंतर जर दाखल करायची असेल केसेस तर आपण त्यासाठी सुद्धा सगळ्यांना आव्हान आपण करणार आहोत. त्यामुळं तुम्ही दक्ष राहा. ज्या काही बाबी तुमच्या लक्षात येतात त्या मला तुम्ही माझ्या पर्सनल नंबरला तुम्ही पाठवू शकता. फक्त जी काही बदली प्रक्रिया झालेली आहे ती आपल्याला टिकवून ठेवायची आहे आणि टिकवायची आहे. निश्चितच त्यासाठी आपण एकत्र येऊ, लढा आपल्याला द्यावा लागणार आहे आवश्यकता पडल्यास. त्याच पद्धतीनं काही शिक्षकांची एक मोजके 2 प्रश्न घेतो की सर, ज्या ठिकाणी शिक्षक 106 म्हणजे मान्यपदे 5 आणि त्या ठिकाणी कामाला म्हणजे वर्किंग पोस्ट 6 आहेत, अशा ठिकाणच्या पोस्ट आपण घ्याव्यात किंवा नाहीत. सध्या तरी काय कंडिशन आहे समायोजनच्या शासन आदेशाप्रमाणे की त्या शाळेतला सेवाज्येष्ठ शिक्षक त्या ठिकाणी एक्सेस होत असतो, परंतु या बाबतीमध्ये मान्य शासनसुद्धा आपली भूमिका किंवा वेगळे आदेश काढण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही किंवा निश्चित पद्धतीनं समायोजन शासन आदेशाप्रमाणे सेवाज्येष्ठ शिक्षक एक्सेस होईल. कारण बदली प्रक्रिया आणि समायोजन प्रक्रिया ह्या दोन्ही बाबी अलग अलग आहेत. बदल्या झाल्यावर समायोजन करायचे की बदल्यांच्या आधी समायोजन करायचे, ह्या दोन्ही बाबी अलग अलग आहेत. जी काही पदे मान्य ईओनी सबमिट केलेली आहेत आपल्या त्या व्हिन्सिस कंपनीला, त्या पद्धतीनं व्हिन्सिस कंपनीच्या मार्फत बदली प्रक्रिया स्टार्ट आहे. त्यामुळं व्हिन्सिस कंपनीला सुद्धा आपल्याला काही दोष देण्यामध्ये काही उपयोग नाही. जी काही माहिती आपल्या जिल्ह्याहून व्हिन्सिस कंपनीला गेलेली आहे त्या पद्धतीनं बदल्या होत आहेत. फक्त हे समायोजनाबाबतीचा शासन एखाद्या वेळेस वेगळा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळं अशा ठिकाणी पदं घ्यावी किंवा नाही, तर माझं एक मत आहे की शक्यतो अशी पदे आपण ऑनलाईन तुम्हाला दिसत जरी असली तरी ती पदे तुम्ही शक्यतो
घेतली तर चालतात समजा, पण शक्यतो घेऊ नये. शेवटी प्रेफरन्स दिली तर तुम्ही चालतात, तुम्हाला विलाजत नसेल थोडंसं 2 पावले लांब जा, पण क्लिअर पोस्टवर तुम्ही जा. त्या ठिकाणी भविष्यात पण तुमची पद टिकतं की नाही. आता समजा मान्य पदे दोन्ही पदे सेम आहेत, मान्य पदे आणि वर्किंग पोस्ट दोन्ही सेम आहेत, पण भविष्यात त्या शाळेचा पट किती आहे, ती पद त्या ठिकाणी टिकेल का, आपण समजा सेवा ज्येष्ठ होऊ का, अशा सगळ्या बाबी तुम्ही तपासूनच काय केलं पाहिजे, ती शाळा निवडली पाहिजे. की माझं मत एक आहे की ज्या ठिकाणी एक्सेस पदं आहेत त्या ठिकाणी शक्यता पोस्ट तुम्ही ती शाळा तुमच्या 30 शाळांच्या पसंतीक्रमामध्ये शक्यतो सध्या भरू नये. समजा जर तुम्हाला विलाजत नसेल तर टाकावीच लागत असेल तर तुम्ही टाका.